आज आम्ही झणझणीत असं मटण बनवलेलं आहे, पाहू शकता। आता आम्ही ते सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया। नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सावंत ब्लॉग्स 1394। आणि आज आहे होळीचा 7वा दिवस। प्रत्येकाच्या गावची प्रथा असते, कोणाच्या गावी 5 दिवसाचा शिमगा असतो, तर 7 दिवसाचा असतो, तर कुणाकडे 9 दिवसाचा आणि कुणाकडे 15 दिवसाचा असतो। तर आमचा 7 दिवसाचा शिगमोत्सव आहे आणि आज आमची धुळवड आहे आणि त्यानिमित्त मी तुम्हाला आज बकऱ्याचं झणझणीत असं मटण बनवून दाखवणार आहे आणि भाजणीचे वडे। चला तर मग आम्ही रेसिपीला सुरुवात। मटण बनवण्यासाठी 1 किलो मटण घेतलेलं आहे बकऱ्याचं आणि ते अगोदर आम्ही मॅरिनेट करून घेऊया। 3 हिरव्या मिरच्या, 20 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आलं आणि ओली कोथिंबीर याची मी पेस्ट बनवून घेतलेली आहे, ही पहा। आणि ती त्याच्यात घालूया। 2 चमचे, अर्धा चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ आणि घरगुती गरम मसाला 5 चमचे घेतलेला आहे। 2 चमचे मी मटणात टाकणार आणि राहिलेला आहे तो फोडणीसाठी घालणार। त्याच्यात अर्ध लिंबू पिळूया, मग मटण छान असं शिजून येणार। आता मिक्स करून घेऊया आणि 1 तास हे मॅरिनेट व्हायला ठेवूया झाकून। मटण मॅरिनेट होईपर्यंत आम्ही वाटण बनवूया। 1 कांदा घेतलेला आहे, 1 सुक्या खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे, 1 इंच आलं घेतलेलं आहे आणि 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। खोबरं पहिल्यांदा आम्ही किसून घेऊया। खोबरं किसून घेतलेलं आहे, कांदा उभा पातळ चिरून घेतलेला, आल्याचे तुकडे करून घेतलेले आहे, फोडणीसाठी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले, ओली कोथिंबीर चिरलेली आहे। आता आम्ही कढईत तेल घालूया आणि खोबरं भाजून घेऊया। 1 चमचा तेल घातलेला आहे कढईत, त्याच्यात आलं घालूया, लसूण आणि कांदा, तांबूस रंगावर कांदा परतून घेऊया। कांदा तांबूस रंगावर परतून घेतलेला आहे। आता त्याच्यात आम्ही खोबरं घालूया। खोबरं पण सोनेरी रंगावर भाजून घेऊया। खोबरं आमचं तांबूस रंगावर परतून झालेलं आहे। आता आम्ही ते उतरून घेऊया। थंड व्हायला ठेवूया। आता आम्ही 4 वाट्या भाजणीचं पीठ घेतलेलं आहे वड्यांचं आणि ते आता आम्ही मळून घेऊया। भाजणीच्या वड्यांचं पीठ मी तुम्हाला ऑलरेडी रेसिपी शेअर केलेली आहे, तुम्ही चॅनलवर पाहू शकता। त्याच्यात थोडं मीठ घालूया आणि पाणी घालून मळून घेऊया। आमचं वड्यांचं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे आणि आता आतमध्ये एक आम्ही निखारा घालूया। त्याच्यात थोडं तेल घालूया आणि झाकून ठेवूया। अर्ध्या तासासाठी आता आम्ही हे पीठ झाकून ठेवूया व्यवस्थित तयार व्हायला। चुलीवर मातीचं पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यात अर्धी वाटी तेल घालूया। तेल व्यवस्थित तापू दे। तेल
व्यवस्थित तापलेला आहे. आता त्याच्यात कांदा घालूया. कांदा 5 मिनिटं परतून घेऊया, लालसर होईपर्यंत. कांदा 5 मिनिटं परतून घेतलेला आहे. आता त्याच्यात आम्ही पाव चमचा हळद घालूया. मटण झणझणीत होण्यासाठी 1 चमचा गरम मसाला खडे मसाल्यांचा घालूया. 3 चमचे घरगुती गरम मसाला घालूया. व्यवस्थित असं परतून घेऊ. त्याच्यात थोडी ओली कोथिंबीर घालूया. त्याच्यात मॅरिनेट करून ठेवलेलं मटण घालू. व्यवस्थित असं 2 मिनिटं परतून घेऊ. 5 मिनिटं मटण परतून घेतलेलं आहे. त्याच्यावर आता झाकण ठेवूया. त्याच्यावर पाणी ओतूया आणि 5-5 मिनिटांनी झाकण उघडून परतून घेऊया. अर्ध्या तासासाठी आम्ही आता हे शिजत ठेवूया. 5 मिनिटं झालेली आहे. पाणी वर ठेवलेलं आहे, ते पण गरम झालेलं आहे. आता आम्ही हे मटण शिजलं काय ते पाहूया. मटणाला उंच पाणी सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता त्याच्यात आम्ही वर ठेवलेलं थोडं पाणी ओतूया आणि पुन्हा झाकण ठेवूया आणि वर थोडं पाणी ओतूया. मटण शिजेपर्यंत आम्ही वाटण वाटून घेऊया. वाटण आमचं वाटून झालेलं आहे. आता आम्ही ते काढून घेऊया. अर्धा तास झालेला आहे. मटण आमचं व्यवस्थित शिजलं काय ते पाहूया. आम्ही 5-5, 10-10 मिनिटांनी सतत असं झाकण काढून परतून घेतलेलं आहे मटण. अर्धा तास झालेला आहे आणि आता हे मटण पण शिजलेलं आहे. आता त्याच्यात आम्ही वाटण ऍड करूया. व्यवस्थित वाटण मिक्स करून घेऊया आणि एवढीच मटणाची कन्सिस्टन्सी ठेवायची, जास्त पातळ करायचं नाही. त्याच्यावर थोडी ओली कोथिंबीर घालूया. पुन्हा उकळी काढूया. छान अशी मटणाला उकळी आलेली आहे आणि एकदमच घमघमाट सुटलेला आहे. मस्त असं मटण तयार झालेलं आहे. आता आम्ही ते उतरून घेऊया. थोडी ओली कोथिंबीर घालूया आणि उतरून घेऊया. खरा घातलेला तो आता आम्ही काढून घेऊया. पुन्हा एकदा मळून घेऊया. आता ह्याचे छोटे छोटे गोळे बनवूया. छोटे छोटे गोळे बनवून झालेले आहेत आणि आता केळीचे छोटे छोटी पानं अशी काढून घेतलेली आहे. त्यांना तेल लावून घेऊया आणि एक एक गोळा घ्यायचा आणि केळीच्या पानावर असे वडे थापायचे. ह्या तळव्याने थापायचे वडे. एकदम पातळही नाही, एकदम जाड नाही, असे मीडियम असे थापायचे. असे 5-6 वडे आम्ही थापून घेऊया.
चुलीवर कढईत तेल पण तापलेलं आहे. आता आम्ही वडा सोडूया. छान असा टम्म वडा फुगलेला आहे. दोन्ही साईडने आम्ही असा तांबूस रंगावर फ्राय करून घेऊ. दुसरा पण भाजणीचा वडा छान टम्म फुगलेला आहे, तो पण काढून घेऊया. अशा प्रकारे सर्व वडे आम्ही फ्राय करून घेऊया. सर्व आमचे भाजणीचे वडे फ्राय करून झालेले आहेत. सर्व वडे टम्म असे फुगलेले आहेत. आज आम्ही झणझणीत असं मटण बनवलेलं आहे, पाहू शकता. आता आम्ही ते सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया. आणि सोबत वडे ठेवूया. आणि सॅलड ठेवूया. आज आम्ही धुलीवंदन स्पेशल बकऱ्याचं झणझणीत मटण बनवलेलं, सोबत भाजणीचे वडे पण बनवलेले आहेत, सॅलड घेतलेला आहे आणि छान असं यम्मी यम्मी मटण तयार झालेलं आहे. आणि आता मी तुम्हाला ते खाऊन दाखवते. वडे पण एकदम छान असे तयार झालेले आहेत. या खायला. एकदम छान असं शिजलेलं आहे मटण आणि एकदम अप्रतिम अशी मटणाची चव पण झालेली आहे. असंच तुम्ही मटण आणि भाजणीचे वडे बनवा आणि कसं झालं ते मला मुद्दाम कमेंट करून सांगा. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा. आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय.